समाज कल्याण वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेलचे फॉर्म सुरू झालेले आहे। भरपूर सारे विद्यार्थी विचारत आहे की हॉस्टेलचे फॉर्म भरण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट चेक करणार आहे की विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे आणि बोनाफाईड, त्यानंतर पॅरेंट डिक्लेरेशन, स्टुडंट डिक्लेरेशन या संदर्भात भरपूर साऱ्या अशा अडचणी आहे की ज्या विद्यार्थ्यांना येत आहे। तर त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे आणि त्यानुसार तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करू शकता। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा व्हिडिओ देण्यात आलेला आहे, तो व्हिडिओ बघा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ बघूनच तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। आणि इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे की फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे। तुम्ही फॉर्म एकदा फायनल सबमिट केला तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकणार नाही आहे। मी तुम्हाला परत व्हिडिओमध्ये हेच सांगतोय, कारण की जर तुमच्याकडून चूक झाल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो। कारण ऑफिसला सुद्धा तुम्हालाही माहीत आहे, मला सुद्धा माहीत आहे की लवकरात लवकर सपोर्ट मिळत नाही। त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा। फॉर्म भरल्यानंतर तो फॉर्मची प्रिंट काढा, डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि वसतिगृहाला जाऊन सबमिट करा। जो विद्यार्थी वसतिगृहाला फॉर्म सबमिट करेल त्याच विद्यार्थ्यांचे फॉर्म ग्राह्य धरण्यात येणार आहे, असे ऑफिसकडून सांगण्यात आलेले आहे। 15/9/2025 ही विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्याची लास्ट डेट देण्यात आलेली आहे। बघू शकता डायरेक्टली आपण डॉक्युमेंट्स कुठून चेक करतोय, जिथून आपल्याला फॉर्म भरताना डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तिथून आपण डायरेक्टली डॉक्युमेंट लिस्ट चेक करणार आहे की विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्ममध्ये डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे आहे। आणि या व्यतिरिक्त सुद्धा 2-3 डॉक्युमेंट्स जसे की बँक पासबुक आहे, आधार कार्ड आहे, वडिलाचे आधार कार्ड आहे, असे 1-2 डॉक्युमेंट्स जे राहतील ते तुम्हाला मागण्यात येऊ शकतात। कारण की या लिस्टमध्ये अपलोडचं ऑप्शन नाही आहे, परंतु तुम्हाला तिथे हार्ड कॉपी सुद्धा याबद्दलची मागू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायची आहे। 250 KBच्या आतमध्ये तुमची जी ही आहे म्हणजे फाईल आहे ही असणं गरजेचं आहे PDF स्वरूपामध्ये। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा। त्यानंतर टाकायचा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, तहसीलदाराने दिलेला हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे। जे विद्यार्थी हँडिकॅप असेल म्हणजे अपंग असेल त्यांच्याकडे जेही सर्टिफिकेट आहे त्याबद्दलचा पुरावा तुम्हाला अपलोड करायचा आहे। गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हटलेला आहे। आता इथे सुद्धा भरपूर सारे विद्यार्थी कन्फ्यूज आहे। इथे तुम्हाला 512 KBची साईज बनवू शकता म्हणजे PDF मध्ये, म्हणजे डबल स्वरूपामध्ये। तर यामध्ये तुम्ही बघा काय करायचं आहे। जो एखादा विद्यार्थी आहे, जो विद्यार्थी 12 पास आहे, डिग्रीला ॲडमिशन घेत असेल तर तो विद्यार्थ्यांनी काय करायचं, 10ची मार्कशीट, 12ची मार्कशीट आणि TC असे 3 डॉक्युमेंट्स एकत्र PDF बनवा। 512 KBची साईज दिलेली आहे तुम्हाला इथे, तर तुम्ही बनवू शकता 3 डॉक्युमेंट्स। त्यानंतर एखादा विद्यार्थी PG साठी फॉर्म भरत असेल, ME MTech वगैरे, तर तो विद्यार्थी 10वी 12वी एक डिग्रीची फायनल मार्कशीट ज्यावरती आपले संपूर्ण मार्क्स असतात, ज्यावरती आपली डिग्री बनते, म्हणजे आपल्याला ते मार्क्स हॉस्टेलला नंबर लागण्यासाठी यूज होणार आहे। तर ती मार्कशीट आणि TC असे 4 डॉक्युमेंट्सची PDF एकत्र बनवून तुम्ही इथे अपलोड करा। अपलोड केल्यानंतरच ती वसतिगृहाला दिसेल। तुम्ही एकच डॉक्युमेंट अपलोड करणार तर वसतिगृह तो फॉर्म रिजेक्ट सुद्धा करू शकतो आणि लास्ट एज्युकेशनचे जेही तुमचे मार्क्स आहेत त्यावरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे। जसे की विद्यार्थ्यांना 10वीच्या पर्सेंटेजवर 12वीला ॲडमिशन मिळतो, त्याचप्रमाणे तुम्हाला लास्ट एज्युकेशनच्या पर्सेंटेजवर तुम्हाला नेक्स्ट इयरला ॲडमिशन मिळणार आहे हॉस्टेलला। तर अशा प्रकारे ही अपडेट असेल। त्यानंतर अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे बोनाफाईड सर्टिफिकेट। विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेल्या आहे, काही विद्यार्थ्यांचे ॲडमिशन बाकी असेल तर बघा, ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन झालेल्या आहेत त्यांनी कॉलेजला रिक्वेस्ट करा आणि त्यांच्याकडून तुम्ही तुमचे नावाने एक बोनाफाईड घेऊ शकता। जर तुमची ॲडमिशन झालेली असेल तर तुम्हाला बोनाफाईड हे 100% मिळणार आहे। फक्त एवढंच आहे की 1 दिवस 2 दिवस लेट मिळेल। त्यांना रिक्वेस्ट करा, सांगा की आम्हाला वसतिगृहाचा फॉर्म भरायचा आहे, गव्हर्नमेंट हॉस्टेलचा फॉर्म भरायचा आहे, त्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, तर आम्हाला द्या। त्याप्रकारे रिक्वेस्ट करा, अप्लिकेशन करा त्यांना, ते तुम्हाला देतील। आणि आपल्याकडे 15/9 पर्यंत वेळ आहे, 15/9च्या आत आपल्याला मिळू शकते। तुम्हाला माहिती आहे 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला ते डॉक्युमेंट्स मिळू शकते। फॉर एक्झाम्पल 1 तारखेला जरी मिळालं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता। ट्राय करा। समजा एखाद्या विद्यार्थ्याला मिळतच नसेल, आता खूप सारा म्हणजे त्यांनी प्रयत्न केलेले आहे, मिळत नाही आहे, खूप साऱ्या अडचणी येत आहे, तर मग तुम्ही इथे रिसिप्ट अपलोड करा। परंतु हे खूप एंडचा प्रश्न आहे यामध्ये की तुम्हाला आता मिळतच नाही आहे, तुम्ही हार मानलेली आहे, लास्ट डेट जवळ आलेली आहे, 12, 13, 14 तारीख जवळ आली आहे तेव्हा, परंतु अगोदर तुम्ही बोनाफाईडसाठीच ट्राय करा। त्यानंतर बघू शकता
अंतर लागू असल्यास प्रमाणपत्र म्हणजे होते गॅप सर्टिफिकेट. तर ज्यांचीही गॅप असेल एज्युकेशनच्या मध्ये ते विद्यार्थी यामध्ये गॅप सर्टिफिकेट अपलोड करू शकतात. त्यानंतर प्रश्न उरला आहे 2 तुम्हाला द्यायचे डिक्लेरेशन, ते म्हणजे विद्यार्थ्यांची घोषणा आणि पालकांची घोषणापत्र. तर बघू शकता तुम्हाला हे डिक्लेरेशन फॉर्म कुठून मिळेल, तर इथूनच मिळणार आहे. बघा इथे तुम्ही क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म 3 पेजचा आहे, तो डाउनलोड होऊन जाणार तुमच्या मोबाईलमध्ये वगैरे. तो डाउनलोड करून घ्या, त्यांची प्रिंट काढा, त्यावरती तुम्हाला सिग्नेचर, प्लेस आणि डेट अशा प्रकारे माहिती भरायची आहे. तो एकदा संपूर्ण रीड करून घ्या, वाचून घ्या. त्यानंतर वडिलाच्या याच्यात वडिलाचे अपलोड करा आणि विद्यार्थ्याच्या याच्यामध्ये विद्यार्थ्याचे डिक्लेरेशन. विद्यार्थ्याच्या याच्यावर विद्यार्थ्याने सिग्नेचर करेल, डेट प्लेस लिहेल. फादरच्या याच्यावर म्हणजे वडिलांच्या याच्यावर वडील करतील सिग्नेचर. अशा प्रकारे हे दोन्ही डिक्लेरेशन तुम्ही स्कॅन करून घ्या 3 पेज आणि यामध्ये अपलोड करा. अशा प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट लागणार आहे. आता या व्यतिरिक्त तुम्हाला आधार कार्ड मागू शकतात, बँक पासबुक मागू शकतात, तुमचे पासपोर्ट फोटो मागू शकतात. त्यानंतर तुम्हाला रहिवासी दाखला सुद्धा मागू शकतात जे तुमच्या गावाकडचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 4-5 डॉक्युमेंट वसतिगृह एक्स्ट्रा मागू शकते. किंवा आता जर नाही मागितले तर तुमचा नंबर लागल्यानंतर आणून द्या अशाबद्दल सुद्धा राहू शकते. परंतु तरी तुम्ही आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो हे जे डॉक्युमेंट्स आहे हे सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला फॉर्म सबमिट करताना तिथून वापस यायचं काम पडायला नको. तर यामध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे, तो व्हिडिओ बघा. फॉर्म भरा, डॉक्युमेंट्स अटॅच करा, फॉर्मची प्रिंट काढा आणि आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करा. तर समाज कल्याण वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर दिलेले आहे. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.